दादा काय सांगशील, काल महापालिकेत शाहू जलतरण तलावावरनं मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. स्थायी समितीच्या मीटिंगला तसं बघायला गेलं तर गणेश बिडकर स्वतः आतमध्ये आले होते आणि त्यांनी ह्या तलावाबाबत काही प्रश्न विचारले. त्याबाबत काय सांगशील? आम्हाला काल क्रीडामधनं लोक आले, अधिकारी लोक, त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचा जलतरण तलाव सील करायचा आहे आम्हाला. आम्ही त्यांना विचारलं की बाबा का, तर त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं. या लेटरवर फक्त असं लिहिलेलं आहे की तुमची मुदत संपुष्टात आलेली आहे आणि नागरिकांच्या तुमच्या तक्रारी आलेल्या आहेत. एवढेच 2 शब्द लिहिलेले आहेत आणि ह्या 2 गोष्टींवरनं तुमचा जलतरण तलाव बंद करायचा असं ठरवलेलं आहे. आम्ही त्यांना भरपूर रिक्वेस्ट केली की उन्हाळा चालू आहे, लहान लहान मुलांचे क्लासेस चालू आहेत, हा एकच जलतरण तलाव आहे इथं पूर्व भागामध्ये, पण त्यांनी काय ऐकलं नाही आमचं. आता ह्याचं प्रश्नीकरण द्यायचं झालं तर मुदत ही आमची 2024ला संपलेली आहे. आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना लेटर देत आलेलो आहे. तुम्हाला लेटर जर पाहिजे असेल तर आमच्याकडे पूर्ण लेटर आहे की आम्ही जे जे क्रीडाला कॉर्पोरेशनला दिलेले आहेत प्रत्येक टायमाला प्रत्येकाचा खुलासा आम्ही प्रत्येक टाइमवेळेस केलेला आहे. तुम्ही टेंडर लावा, आम्ही टेंडर भरण्यास तयार आहे. आता टेंडरची प्रोसेस ही माझ्याकडे नाहीये, ती कॉर्पोरेशनकडे. आता ती का नाही केली हे त्यांनाच माहिती आहे. आम्ही 2025ला पण लेटर दिलंय, 2026ला पण त्यांना लेटर दिलंय, आता पण मार्च महिन्यामध्ये त्यांना लेटर दिलंय की तुम्हाला काय जर असेल तर आम्हाला ते वाढवून द्या किंवा तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा. हे सगळं आम्ही झालं. त्याच्यानंतर आम्ही भाडं पण अगोदर भरलेलं आहे. 14-15 एप्रिलच्या अगोदरच आम्ही 13 एप्रिलला पूर्ण भाडं आमचं भरलेलं आहे आणि भरून घेतलेलं आहे. तर आमच्याकडनं काही चूक नाहीये. लोकांच्या बऱ्याच तक्रारी हे काय आहे हे लोक सांगतात. आता हे तक्रारी जर काय आहे तर त्यांनी आम्हाला लेटरवर दिलं असतं की बाबा तुमच्या ह्या तक्रारी आहे, तर आम्हाला आमचे शब्द मांडायला तर जायला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही की तुमच्या ह्या तक्रारी आहेत, याच्यावर तुम्ही काय उत्तर देणार. या आम्हाला काहीच नाही सांगितलं. डायरेक्ट जर तुम्ही बंद करणार असेल तर असं कसं काय. ते 10 पट पैसे घेतात, 3,000 घेतात, हे सगळ्यात खोटं आहे. आलं का लक्षात. त्यांनी मला पावती आणून दाखव 3,000 रुपये घेतल्याची पावती. पहिली गोष्ट म्हणजे तर आम्ही घेतच नाही 3,000 रुपये. आम्ही 1,800 रुपये घेतो. त्याच्यामध्ये 350 रुपये हे फी स्विमिंग पूलची आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे पैसे हे आम्ही कोचला देतो. जो कोच 1 महिनाभर त्या मुलांना शिकवतो, बरोबर आहे ना, त्याचे पण पैसे आहेत ना, ते त्याला ते द्यावे लागतात. त्या एका मुलामागं त्याला तेवढे पैसे द्यावे लागतात. कुठल्या प्रकारची दारूची बाटली नाही किंवा काय नाही किंवा कोणीही आलेलं नाहीये इथं. आमच्या इथं कॅमेरे आहेत, कॅमेरे तुम्ही येऊन चेक करा. आम्ही इथनं गेल्यानंतर लॉक लावल्यानंतर कोण येतं, कोण जातं आणि कोण दारूच्या बाटल्या येतं काहीही संबंध नाहीये. ऑलरेडी सांगतो की आमच्याकडं महिला प्रशिक्षण नाहीयेत. आमचे जे कोच आहेत राजेश परोळ यांच्या मिसेस त्यांना सपोर्ट करतात की महिलांसाठी. आणि संध्याकाळच्या टाइममध्ये मी स्वतः शिकवतो सुरेश भोकरे, तर माझी स्वतःची मिसेस ही पाण्यामध्ये शिकवायला असती. त्यामुळे अनकम्फर्टेबल होण्याचं काहीच कारण नाही. आम्ही प्रत्येकांना सांगतो, इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बाबा आमच्याकडे असा असा विषय आहे, आमची मिसेस शिकवतीये. आम्ही कुणालाही लेडीज कोच ठेवलेला नाहीये. लेडीज लोकांचे भरपूर प्रॉब्लेम असतात, त्यांच्या घरी प्रॉब्लेम असतात, त्यामुळे त्यांना आम्ही ठेवलेलं नाहीये. पूर्वी आम्ही लेडीज कोच ठेवली होती, तर लेडीज कोच डीप मध्ये शिकवत नाही अशा तक्रारी. म्हणजे जे प्रशिक्षणासाठी महिला पैसे भरतात त्यांचं असं म्हणणं आहे की लेडीज कोच डीप मध्ये आणत नाही आणि ते आम्हाला शिकवत नाही. त्यामुळे ते लेडीज कोचकडे काही महिला जायला तयार नव्हत्या. ते म्हटलं आम्ही पैसे भरतो तर आम्ही पूर्णपणे शिकलो पाहिजे. त्यामुळे इथं लेडीज कोचचं आम्ही हे केलं. आणि कॉर्पोरेशनने फक्त बुधवारचा टाइम दिला लेडीजसाठी. आम्ही रोज 11 ते 12चा टायमिंग ठेवला लेडीजसाठी, फक्त लेडीज. त्याच्यामध्ये आम्ही 5 वर्षाचा मुलगाही सोडत नाही आतमध्ये.